आषाढी एकादशी विशेष साबुदाणा न भिजवता भगरीचं पीठ न वापरता मस्त अशी उपवासाची थाळी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. प्रत्येक पदार्थ 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो. बनवायला सोपा आणि चवीला तेवढाच छान आहे. त्यामुळे टिप्स आणि ट्रिक्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय. शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला ही सगळी थाळी जरी बनवायची असेल ना तरी अगदी 1 ते सव्वा तासात बनवून तयार होते. झटपट बनणारी थाळी आहे. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्यामध्ये गरजेनुसार पाणी आणि मीठ घालायचं. कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता मी या सगळ्या थाळीचं प्रमाण तुम्हाला 4 माणसाच्या अंदाजाचं सांगत आहे. पहिल्यांदा बटाटे उकडायला घालायचे. त्यानंतर आपल्याला दोशाचं पीठ बनवायचं आहे. घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप घ्यायचा. 1 कप मी भगर घेतलेली आहे. पाव कप साबुदाणा मिक्सरला 2 मिनिटासाठी फिरवून याचं पीठ करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या प्रकारे. भगर आणि साबुदाणा मी भाजून घेतलेला नाही. अर्धा कप दही घेतलेलं आहे. ते सुद्धा याच पिठामध्ये मिक्सरच्या भांड्यात घालायचं. आपल्याला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घालायच्या. मी इथं 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. पूर्ण दोशाच्या पिठाचं 1 चमचा मीठ मी इथंच घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर याला आणखी एकदा आपल्याला 1-2 मिनिटासाठी मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचं अर्धी वाटी पाणी आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एवढ्या प्रमाणात परफेक्ट बॅटर तयार होतं. पण जर तुम्हाला थोडंफार बॅटर घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. माझं दही थोडंसं पातळ होतं त्यामुळे मी दही घालून मिक्सर फिरवलं आणि त्यानंतर परत पाणी घातलं. तुम्ही सोबतच दही आणि पाणी घालून मिक्सर फिरवलं तरी काहीच हरकत नाही. आपलं बॅटर तयार आहे. आता 15 ते 20 मिनिटासाठी भिजायला बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकीची तयारी करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झणझणीत आपण उपवासाची आमटी करतोय. माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते. तुम्ही आमटी कशी करता हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मी घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लवंगा. मिक्सरला आधी याला कोरडं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून मऊसूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी झणझणीत आमटी बनवून तयार होते. बटाटे सुद्धा आपले शिजून तयार आहेत. बाजूला काढून घ्यायचे. आता गॅसवर ठेवायची आहे कढई. अगदी 5 मिनिटाच्या सोप्या पद्धतीची मी तुम्हाला भगर सांगणार आहे. भगर आणि आमटी फक्त जरी तुम्हाला एकादशीच्या दिवशी बनवायचं असेल ना अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होईल. भगरीसाठी कुठलीही कढई ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. जेवढी भगर घेतली आहे, अर्धी वाटी भगर घेतली असेल तर 1 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ. पाण्याला उकळी आली की स्वच्छ धुवून कोरडी केलेली भगर यामध्ये घालायची. कोरडी धुवून मी चाळणीवर ठेवली होती. भगर कोरडी झाली यामध्ये घातलेली आहे. कमी गॅसवर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. मध्ये 1-2दा उघडून बघू शकता कारण कढईला भगर चिकटू सुद्धा शकते. भगरीला किती पाणी घालायचं हे आपल्या भगरीच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून आहे. भगर शिजायला मी बाजूला गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीची आमटी पहिल्यांदा करत असाल तरीही जमेल अशी ही आहे. कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे 2 मोठे चमचे. त्यामध्ये आपण तयार केलेली शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. जेवढी पेस्ट आहे तेवढंच मी पाणी घातलेलं आहे. आता भगरी आमटीमध्ये पाणी किती घालायचं तर आपल्याला जेवढी घट्ट पातळ आमटी आवडते त्यानुसार पाणी घालू शकता. मला अशी मीडियम दाटसर आवडते त्यामुळे मी पाणी भरपूर घातलेलं नाही. चवीनुसार मीठ घालायचं. आमटीला छान उकळी आली की 1 चमचा साखर आणि गॅस बंद करून अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. मिक्स करून घ्यायची. एवढी अप्रतिम चवीची आमटी बनवून तयार होते ना. सगळ्यात जास्त मला काही आवडत असेल तर ही उपवासाची भगरीची आमटी. तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करून इथं लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडंसं हिरव्या मिरच्याचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचं कारण साखर आणि लिंबाच्या रसाचं कॉम्बिनेशन आणि थोडंसं तिखट हे अप्रतिम लागतं. गरमागरम आपली उपवासाची आमटी बनवून तयार आहे. फक्त 15 मिनिटाचं काम आहे. भगरसुद्धा शिजून तयार आहे. जेवढी भगर घेतली त्यापेक्षा डबल पाणी हे तरी माझं प्रमाण आहे आणि झाकून शिजवली की अगदी मोकळीसुद्धा होते आणि मऊसूद शिजते सुद्धा. तुम्हाला जर थोडीशी अजून चिकट भगर आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. उपवासाला जर तुम्ही जिरे खात असताल तर भगरीला तुम्ही तुपामध्ये थोडेसे जिरे घालून सुद्धा शिजवून घेऊ शकता. आणखी छान लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीची आपली भगर बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर करायची आहे उपवासाची बटाट्याची भाजी. कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं. आपण उकडून घेतलेले बटाटे घालायचे. जेवढी गरज आहे तेवढं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं. साधं सोपं बटाटा बनवून तयार आहे. खात असताल तर जिरे घालू शकता. हिरवं बटाटा करायचं असेल तर हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता.
मी इथे शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरलेलं नाही, कारण आपण आमटीमध्ये कूट घातलेलं आहे. सगळीकडे शेंगदाण्याचं कूट घातलं की खूप जास्त प्रमाणात ॲसिडिटीसुद्धा होते. त्यामुळे फक्त मोकळं बटाट्याची भाजी मी करून घेतलेली आहे. 5 मिनटं वाफवून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता. पातळ बटाट्याची भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर आहे. काकडीच्या साली काढून एक काकडी किसून घेतलेली आहे. त्यामध्ये फेटलेलं अर्धी वाटी दही घातलं. चवीनुसार मीठ आणि साखर घालायची. आवडत असेल तर हिरवी मिरची घालू शकता. मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. 5 मिनटावाली काकडीची कोशिंबीर तयार होते. मी याला तडका वगैरे देत नाही. तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर याला तडका देऊ शकता. आता राहिला आपला गोड पदार्थाचा विषय. तर तुम्ही गोड पदार्थात रताळ्याची खीर, बटाट्याचा शिरा, भगरीची खीरसुद्धा बनवू शकता. भरपूर पदार्थ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पण यावेळेस आपण बनवतोय साधे सोपे रताळ्याचे काप. रताळे उकडण्याचा सुद्धा इथं विषय नाही. अगदी झटपट तयार होणारे सगळेच पदार्थ हे मी घेतलेले आहेत आजच्या थाळीमधले. कुठेही आपल्याला इथे साबुदाणा भिजवायची गरज नाही, भगरीचं पीठ वापरायची गरज नाही. काहीही नसेल तरीही आपण ही बनवू शकतो. 2 रताळे घेतलेले आहेत, म्हणजे 1/2 किलो रताळे मी घेतलेले आहेत. दोन्ही बाजूचा त्याचा शेंडा दांडा काढून त्याच्या वरची साली काढून घ्यायच्या पिलरच्या मदतीने. या प्रकारे एकाच साईजच्या शक्यतो रताळ्याच्या आपल्याला या चकत्या करून घ्यायच्या आहेत. आपण रताळ्याचे गोड काप बनवत आहोत, जे सुद्धा 15 मिनटात बनवून तयार होतात. या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त आपले रताळ्याचे काप बनवून तयार आहेत. तुम्हाला जर हे काप आवडत नसतील तर रताळे उकडून घ्यायचे, साली काढायच्या आणि मॅश करून त्यामध्ये दूध व गूळ टाकून खायचं. ते सुद्धा रताळ्याचं मॅश केलेलं ते मिश्रण अप्रतिम लागतं. तर इथं काप आपण बनवतोय. मोठ्या तोंडाचं थोडंसं भांडं घ्यायचं आणि 2 ते 3 चमचे तूप घालायचं. तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आपण तयार केलेल्या चकत्या यामध्ये घालायच्या आणि 4 ते 5 मिनटासाठी तुपामध्ये यानं परतून घ्यायच्या. यामुळे सगळ्यात छान रताळ्याच्या कापाला चव येते. छान मी 5 मिनटं परतून घेतले. त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनटं याला स्टीम केलं. व्यवस्थित अगदी 80 ते 85% रताळ्याचे काप शिजून तयार होतात. आता राहिली आहे शेवटची स्टेप. ती म्हणजे तुम्ही यामध्ये एकतर गूळ घालू शकता किंवा साखर. मी इथं गूळ वापरलेला आहे. तर रताळं आधीच गोड असतं, तर मी इथं गुळाची पावडर वापरली आहे, जी थोडीशी कमी गोड असते. त्यामुळे अर्धी वाटी गुळाची पावडर मी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड कमी जास्त करू शकता. साखर घालायची असेल तर तेवढीच तुम्ही वापरू शकता. ड्रायफ्रूट्स चकत्या करून घातलेले आहेत, बदाम आणि काजू. ड्रायफ्रूट्स यामध्ये खूप छान लागतात, तर ते सुद्धा घातलेले आहे. तुम्ही हवं असेल तर कुटून घालू शकता. मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचं आपल्याला इथं पाणी करून घ्यायचं आहे. आता गुळाच्या क्वालिटीवर सुद्धा हे आपले रताळ्याचे काप अवलंबून असतात. जर गूळ मेल्ट होत नसेल, पॅक होत असेल, गॅस चालू आहे, तर अगदी 2 पोह्याचे चमचे तुम्ही इथं पाणी घालू शकता. गूळ लगेच्या लगे मेल्ट होतो. गूळ घातल्यानंतर एक 2 मिनटं झाकण ठेवून या गुळाच्या पाकामध्ये रताळ्याचे काप थोडेसे स्टीम करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत असे मस्त चवीचे रताळ्याचे काप बनवून तयार होतात. 4 वाजताच्या वेळेत किंवा आधीमध्ये खाण्यासाठी सुद्धा हे परफेक्ट पदार्थ आहे. आमच्या घरी तरी सगळ्यांना हे खूप आवडतात आणि खूप सोप्या पद्धतीनं बनवून सुद्धा तयार होतात. तुम्ही बघू शकता. आणि जर गुळाची पावडर तुमच्याकडे नसेल तर साधा आपला गूळ किसून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता सगळे पदार्थ तयार आहेत. थाळी अगदी आपली तयार आहे आणि जेवताना गरमागरम असे आपल्याला डोसे करून घ्यायचे आहेत. तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आपण तयार केलेलं बॅटरची कन्सिस्टन्सी तर तुम्ही पाहिलीच असेल, इडली बॅटरसारखी आहे. तवा छान असा गरम असला पाहिजे आणि त्यावर आपल्याला हा डोसा सोडून घ्यायचा आहे. डोसा सोडला की तुम्ही बघू शकता लगेच त्याला जाळीसुद्धा येते. एखाद्या वेळेस तुमचा पहिला डोसा खराब होऊ शकतो, लवकर त्याला जाळी नाही आली तरी हरकत नाही. नंतरचे डोसे सगळे चांगले येतात. तुम्ही बघू शकता अगदी अलगद ह्या निघून तयार होतात आणि खूप झटपट इन्स्टंट तयार होणारे डोसे आहेत. मी मीडियम जाडीचे हे बनवले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम पातळसुद्धा बनवू शकता. छान गरमागरम डोसे तयार आहेत. आता थाळी वाढायला घेऊया. काकडीची कोशिंबीर, हिरव्या मिरची, शेंगदाण्याची उपवासाची आमटी, बटाट्याची भाजी, भगर, रताळ्याचे काप, सोबतच मी साबुदाणा आणि पापड्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि गरमागरम डोसे. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. ही सगळी थाळी जरी तुम्हाला बनवायची नसेल तर तुम्ही डोसे आणि बटाट्याची भाजी बनवू शकता, भगर आमटी बनवू शकता, रताळ्याचे कापसुद्धा बनवू शकता, सोबत काकडीची कोशिंबीर, जे हवं ते बनवू शकता. हे तळलेल्या उपवासाच्या पापड्या काकडीच्या कोशिंबीरमध्ये बुडवून खायला मला अप्रतिम आवडतात. मस्त अशी आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी बनवून तयार आहे.
तुम्ही या एकादशीला काय काय बनवणार आहात मला कमेंट्स करून सांगा. आणि हे जे डोसे आपण बनवलेले आहेत हे बिलकुल वाताड होत नाहीत, अगदी मऊसूद अशाचे असे राहतात. तुम्हाला जर टिफिनला वगैरे द्यायचे असतील तरीसुद्धा हा अगदी उत्तम पर्याय आहे. आणि तुम्हाला 15 मिनटंसुद्धा जर थांबायला वेळ नसेल तर थोडंसं पाव चमचा यामध्ये सोडा घाला, खूप छान बनवून हे तयार होतात. पण थोडेसे जाडसर बनवायचे. मस्त असे उपवासाचे हे डोसे बनवून तयार होतात. पण आपण याला भगरीचं पीठ वगैरे सुद्धा वापरलं नाही, साबुदाणा भगर भाजूनसुद्धा घेतलेलं नाही. खूप झटपट तयार होणारे सगळे पदार्थ आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, एक कमेंट करा. तुमच्या लाईकमुळे कमेंटमुळे व्हिडिओ बनवायला आणखी हुरूप येतो. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.